उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. उत्तराखंड विधानसभेत 29 तारखेला विश्वासदर्शक ठराव. काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना मतदानासाठी उच्च न्यायालयाकडून मज्जाव. निर्णयाविरुद्ध अपील. परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये भारतानं टाकलं चीनला मागे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधल्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी. आयपीएल संदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनची सर्वोच्च न्यायालयात धाव. नव्या उद्योजकांच्या समस्या निवारणासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून स्टार्टअपसाठी ट्विटर सेवा सुरू. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर आज न्यूयॉर्क इथं भारत स्वाक्षरी करणार. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 17 जणांचा बळी. बचाव कार्य सुरू. रेल्वे सेवा सक्षम करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुंबईत 40,000 कोटींची गुंतवणूक करणार. सुरेश प्रभू यांची घोषणा. मुंबईत रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट, शेअर टॅक्सी या सर्व सेवांसाठी सिंगल तिकीट सिस्टीम सुरू करणार. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती. मराठवाडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज सुप्रिया सुळे बीड, उस्मानाबाद, लातूरमध्ये. धनंजय मुंडेही उपस्थित. उज्जैन इथल्या महाकुंभ मेळ्यात आज पहिलं शाही स्नान. लाखो भाविक उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन. हनुमान जयंतीनिमित्त राज्यभरातल्या हनुमान मंदिरात आज विविध कार्यक्रम. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू प्रणॉय तसंच ज्वाला अश्विनी जोडीचे आज उपांत्यपूर्व फेरीतले सामने. आयपीएलच्या सामन्यात सनराइज हैदराबादचा गुजरात लायनवर दणदणीत विजय. आज जागतिक वसुंधरा दिन. पृथ्वीसाठी वृक्ष ही संकल्पना.